सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता आणि स्थिरता. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि याकरिता डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. नाक सोडलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन सुरुवात करायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. डावा हात गुडघ्यावर. उजव्या नाकपुडीमधला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. डावीने आहे तो श्वास सोडूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. डावीने एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात प्रत्येकी 10 ते 15 आवर्तन यथाशक्ती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतलेली आहे. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटलेले. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार यथाशक्ती जाणीवपूर्वक. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम.
बरं दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार. ओ. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे आणि ती अजून स्थिर करण्यासाठी करणार आहोत चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्या. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील, आद्य गुरु, इष्ट देवता यांचं स्मरण करूया. आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना एकत्रित सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. आपापल्या क्षमतेने सावकाश कमरेत न पुढे झुका. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने मनामध्ये लीन भाव आणि भक्तिभाव. सावकाश हळूहळू कमरेत सरळ होऊया. जोडलेले हात सावकाश पुन्हा छातीपाशी येतील क्रमाक्रमाने. हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली अलगदपणे आपले संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे. आणि अगदी सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा. दिसलंय. सुरुवात करूया. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. आता दोन्ही पाय जोडून घ्या. ओके. आवाज येतोय का माझा? माधुरीताईंचं काय म्हणणं आहे? तुम्ही प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका. माधुरीताई तुम्ही हँड राईज केलाय. चॅट बॉक्स मध्ये टाका तुमचं जे काही हे आहे ते. मग आपण सॉरी करूया. दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात समोर घेऊया. आणि आता एकत्रित दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच देऊया. जास्तीत जास्त ताण. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट फोल्ड करायचे आहेत. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. 4 बोट फोल्ड आणि मग त्याच्यावर अंगठा. कट्ट बोट वळून घ्यायचे. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. आणि आता रिलॅक्स करा. दोन्हीही हातांच्या आणि पावलांची बोटं रिलॅक्स करा. आता आपल्याला मनगटामधून आपले हाताचे तळवे आणि अँकल जॉइंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय. मनगटामधून हाताचे तळवे, अँकल जॉइंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि मग जमिनीकडे ताणा. बरोबर. एकत्रित आपण ही कृती करतोय. स्वतःकडे खेचून घ्या. जमिनीकडे ताणा. बरोबर. स्वतःकडे खेचून घ्या. जमिनीकडे ताणा. पुन्हा एकदा स्वतःकडे खेचायचंय. जमिनीकडे ताणायचंय. थोडा वेळ हात खाली घ्या. हाताला रग लागू शकते म्हणून थोडा वेळ हात खाली. पुन्हा पावलं आपली जुळलेलीच असतील. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या. हाताच्या घट्ट मुठी वळून घ्या. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्या. आपल्याला त्यात एकत्र मनगटामधून हाताच्या मुठी आणि अँकल जॉइंट्स मधून पाऊल आपल्याला एकत्र गोलाकार फिरवायचे. सुरुवात करूया. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. एकत्रच आपण मनगट आणि आपले अँकल जॉइंट्स मधून पाऊल गोलाकार फिरवतोय. ओके. आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला आपलं आपण करून घ्या. 3 ते 4 वेळा झाले की थांबा.
शिल्पाताई, तुम्ही सरांना मेसेज टाका. हा, ध्रुव एज्युकेशन वरती मेसेज टाका, सर तुम्हाला रिप्लाय करतील. ओके, ज्यांना आवाज येत नाहीये त्यांनी पुन्हा एकदा रिजॉईन व्हा. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. आता दोन्ही हात आपले उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे आहेत. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर. आपल्याला थोडस उजवीकडे थोडस वळायचंय, ठीक आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र पुढे झुकण्याची जी कृती आहे ती करताना सावकाश करा. जास्त पुढे न झुकता कृती करा. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे, थोडस मागे झुका आणि श्वास सोडत पुढे वर. आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुन्हा उजवीकडे. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुन्हा उजवीकडे पुढे झुकायचंय. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता दोन्ही हात आपले डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे आहेत. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत पुढे झुका. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. थांबायचं आहे. आणि आता आपल्याला थोडीशी ट्विस्टिंग वाली कृती करायची. डाव्या हाताने उजवं पाऊल पकडायचं, उजवा हात मागे असेल बघा या प्रकारे. 1 2 3 4, बरोबर. 5 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा झालं पूर्ण की थांबायचंय. आणि त्यानंतर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. घट्ट आपल्याला मूठ वळून घ्यायचे. दोन्ही हात कोपरातनं सरळ असतील. आणि आता हळूहळू सावकाश पुढे झुकायचंय यथाशक्ती. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला चक्की चालू. 1 2, हाताची पकड जमिनीकडे जाऊ देत. 3 4 5, बरोबर. अँटी क्लॉकवाईज. आता पुन्हा एकदा आपल्याला पुढे झुकायचंय आणि डावीकडून उजवीकडे. 1, बरोबर करताय. 2 3 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली घ्या आणि लगेचच बटरफ्लाय करून घ्या. म्हणजे पावलं जी आहेत ही जोडून घ्या. म्हणजे आपले ताणलेले जे पायाचे मसल्स होते, हॅमस्ट्रिंग्स मसल्स, त्याला थोडंसं रिलीज मिळेल. आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे जमिनीकडे सैल सोडून द्या. पाठकडा सरळ असेल. डोळे अलगद मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आता या स्थितीमध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा, बटरफ्लाय स्थितीमध्ये. ज्यांना या स्थितीमध्ये जास्त वेळ बसता येत नसेल त्यांनी साधी मांडी घाला आणि दोन्ही हात गुडघ्यांवर असे द्रोण मुद्रेमध्ये ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी बटरफ्लाय मध्ये बसण्याचा प्रयत्न करा. पाठकणा सरळ. इथूनच पुढे आपण करणार आहोत नेक रोटेशन. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत मान सावकाश उजवीकडे घेऊन जायची आहे. श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत सावकाश मध्यभागी. पुन्हा श्वास घेत मान डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी पुढच्या 2 कृती करणं सावकाश करायचे आहेत किंवा तुम्ही टाळायचे आहेत. तर आता सुरुवात करूया. पुन्हा एकदा श्वास घेत मान आपल्याला मागे न्यायचे. आपला चेहरा सिलिंगला समांतर. आणि श्वास सोडत सावकाश हनुवटी गळ्याकडे. हालचाल फक्त मानेच्या जॉईंट्स मध्ये होतीये. जाणीवपूर्वक कृती.
पुन्हा एकदा श्वास घेत घेत मान वर, चेहरा सिलिंगकडे. श्वास सोडत सावकाश मान खाली, हनुवटी गळ्यात. एक लास्ट राउंड. श्वास घेत मान वर, श्वास सोडत खाली. आणि आता रोटेशन सुरुवात करूया. मान सावकाश उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. सावकाश मान सरळ करायची आहे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज झालं की थांबायचं. मान सरळ करायची, डोळे अलगद मिटून घ्या. आणि संपूर्ण नेक रोटेशन त्याचा मनातल्या मनात मागोवा. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे नेक रोटेशन अतिशय उपयुक्त आहे. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल आपल्या पायामध्ये, बटरफ्लाय बटरफ्लाय मुवमेंट सुरुवात करूया. जास्तीत जास्त गुडघे वर आणि खाली घेण्याचा प्रयत्न. सुरुवात. पाठकणा सरळ असेल. आपल्याला कुठेही पाठीची पुढे मागे हालचाल करायची नाहीये. बरोबर. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्या. एकेका पायाने आता वज्रासन आपण करणार आहोत. दोन्ही पाय जुळवून घ्या. हात शरीराच्या जवळ. काल आपण वज्रासन पाहिलं होतं. ती स्वतः पुढे कृती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. आणि मग सावकाश डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. ज्यांना पाठीची दुखणी आहेत, त्याचबरोबर गुडघ्याची दुखणी आहेत, त्यांनी आपले हाताचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे अशा प्रकारे. म्हणजे पाठीवरती आणि गुडघ्यावरती जास्त प्रेशर येत नाही. त्याचबरोबर ज्यांना अँकल जॉईंटचा त्रास आहे त्यांनी काय करा, एक नॅपकिन घ्या. नॅपकिनची घडी करून ती तुमच्या अँकलच्या खाली, गोट्याच्या खाली घेऊ शकता. ज्यांना अँकल जॉईंटचा त्रास आहे त्यांनी नॅपकिन घ्या. त्या नॅपकिनची घडी करा आणि ती अँकल जॉईंटच्या खाली घ्या, अशी या प्रकारे. वज्रासनाची स्थिती. वज्रासन जे आहे हे मॅटवर बसून करा. जर खाली चटई असेल किंवा चादर असेल तर गुडघ्यांना आणि आपल्या पायाच्या ज्या नडग्याच्या आहेत, जे जो हाड आहे तिकडे त्रास होऊ शकतो, टोचू शकतं. म्हणून मॅटवर बसून वज्रासनामध्ये बसण्याची एक सवय ठेवा. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर असतील. हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. हाताचे तळवे सिलिंगकडे. कोपरा हाताची शरीराच्या जवळ. मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटून घ्या. दोन्ही हातांची बाकीची तीनही बोटं अर्धवट मिटलेली असतील. वज्रासन हे एकमेव आसन आहे जे आपण जेवणानंतर करू शकतो. याच्याने, या आसनाच्या सरावाने किंवा अभ्यासाने बरेचसे रोग जे आहेत हे आपल्यापासून दूर राहतात. बऱ्याचशा रोगांचा जो उगम आहे हा आपल्या पोटापासून होत असतो. अन्नपचन नीट होत नाही, मग ऍसिडिटीचा त्रास, गॅसेसचा त्रास, बरेचसे असे जे विकार आहेत हे वज्रासनाच्या सरावाने कमी व्हायला मदत होते. जेवणानंतर केलं जाणारं हे एकमेव आसन आहे. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि पुन्हा एकदा देहधारण. आपण जी स्थिती घेतली आहे त्या स्थितीचा मनातल्या मनात आपण ती तपासून पाहूया बंद डोळ्यांनी. आपले गुडघे बरोबर समोरून जुळलेले आहेत का, की त्याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे, हे आपलं आपण तपासा. सीटचा भाग मागे दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का, हे तपासून पहा बंद डोळ्यांनी. त्या त्या ठिकाणी आपली जाणीव घेऊन जायची आहे आणि तो तो भाग आपण तपासून पाहतोय. दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत. चेहरा शांत. जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो तेव्हा आपोआप आपलं उदर श्वसन चालू होतं. म्हणजे श्वासाची जी गती आहे किंवा आपला जो श्वास आहे हा आपल्या पोटापासून व्हायला सुरुवात होते. आणि आता करणार आहोत एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार.
अगदी सावकाश हळू आवाजामध्ये आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजात आपण हा उच्चार करणार आहोत. आणि यासाठी आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना उच्चार. ओम. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस करणार आहोत आपण आता मार्जरासन. आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहा. हा. आता आपण ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे ना, तर त्यांच्यासाठी आता आपण थोडंसं गुडघ्यांवरती चालूया. तर आपले दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. मार्जरासन करण्याआधी आपण थोडंसं गुडघ्यांवरती चालायचंय. बरं, आता गुडघ्यांवर चालायचं असेल तर मॅटवर तुम्ही बसून किंवा मॅटवर उभं राहून गुडघ्यांवर उभं राहून करा. खाली चटई किंवा चादर असेल तर गुडघ्यांना त्रास होऊ शकतो. तर आता मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला गुडघ्यांवर चालायचं. पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मॅटवर गुडघ्यांवर चाला. बरोबर. इथे आता आपल्याला बॅलन्स पण आपला सांभाळायचा आहे. त्याचबरोबर आपले नी जॉईंट्स जे आहेत ते सुद्धा मोकळे होतात. बरोबर, छान. एक ते दोन दोन वेळेला शक्यतो कृती करा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याची. आणि त्याच्यानंतर मध्यभागी येऊन थांबा. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा. आता दोन्ही हात जे आहेत थोडंसं दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर. आणि आता दोन्ही हात आपले जमिनीवर टेकवा. आणि आपले गुडघे आपण ऍडजस्ट करा. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे का हे आपलं आपण तपासून पहा. पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पोटाची स्नायू एकदम ढिले सोडा जमिनीच्या दिशेने. खांदे एकदम रिलॅक्स करा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे मार्जरासन भाग 1. ठीक आहे. आणि आता हळूहळू आपली मान जी आहे ती हळूहळू सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करा. नजर आपली सिलिंगकडे जाईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद करा. पोटाची स्नायू एकदम रिलॅक्स. पाठकण्याला बघा. अगदी वरच्या मानेपासनं ते कमरेपर्यंत पाठकण्यावरती तुम्हाला दाब जाणवत असेल त्याला एक अंतर्वक्र आकार प्राप्त होतो. एक हलकासा कर्व येतो पाठीच्या मणक्याला. आणि गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण आहे. यथाशक्ती देहधारणा आपण जो आकृतिबंध आता धारण केलाय त्याकडे लक्ष. आणि प्राणधारणा जोड आपल्या श्वासाची. बरोबर, छान. नजर सिलिंगकडे असेल. शक्य असेल तर अलगद डोळे मिटून घ्या. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. यथाशक्ती श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. डोळे उघडायचे आहेत. आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ दे. नजर पुन्हा दोन्ही हातांच्या मध्ये असेल. ज्यांना पाठीची आणि मानेची दुखणी आहेत त्यांनी आता पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी हळूहळू आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. चिन लॉक पोझिशन. आपली हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या किंवा आपला कॉलर बोन जो आहे तिथे आता आपली हनुवटी लॉक करून घ्या. आणि आता बघा पाठकण्याला आता कमानी सारखा आकार प्राप्त होतो. म्हणजे पाठकणा सिलिंगच्या दिशेने वर ताणला जातोय. आणि आपले गळ्यापासून पोटापर्यंत तुम्हाला दाब जाणवत असेल. विरुद्ध बाजूने आता आपण ह्या कृतीचा अनुभव घेतोय. बरोबर. इथे पुन्हा आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. श्वास घेतोय, सोडतोय.
श्वास घेताना आपला पाठीचा मणका अजून वरती ताणला जातोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आता आपण ही कृती थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. ज्यांना मनगटाचा त्रास आहे त्यांनी पुन्हा एकदा वज्रासनामध्ये या. थोडंसं रिलॅक्स होऊन पुन्हा या स्थितीमध्ये या. ज्यांना मनगटावरती जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल त्यांनी. आणि आता सुरुवात करूया. आपल्याला श्वास घेत घेत मान वर घ्यायची आहे, चेहरा सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे घ्यायची. श्वास घेत इनहेल अप, एक्झेल डाऊन, हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश कृती थांबवून पुन्हा एकदा वज्रासनामध्ये स्थिर व्हा. दोन्ही गुडघे जोडवून घ्या, दोन्ही पाय जोडून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. जर मनगटामध्ये थोडंसं तुम्हाला दुखल्यासारखं वाटत असेल तर हात थोडेसे असे झटकून घ्या. संपूर्ण मार्जरासनाचा जो काही आपल्या शरीरावर परिणाम झालाय त्याचा मनातल्या मनात मान घ्या. श्वासाची गती पुन्हा एकदा नॉर्मल झाली की आता आपण पुढच्या कृतीकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा आपल्याला मार्जरासनची स्थिती घ्यायची आहे. पुन्हा दोन्ही हाताचे तळवे समोर घ्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये आणि पावलांमध्ये अंतर घ्या. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पुन्हा एकदा आता इथे आपल्याला आपल्याला बॅलन्स आपला सांभाळायचा आहे, तोल सांभाळायचा आहे आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सुद्धा आपल्याला एक सुधारायचं आहे. तर आता सुरुवात करूया. उजवा जो हात आहे हा समोर घ्या, समोर सरळ करा. उजवा हात समोर सरळ करा. बरोबर. आणि जो आपला डावा पाय आहे तो मागे सरळ करा. उजवा हात समोर सरळ, डावा पाय मागे सरळ आणि नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. यथाशक्ती प्रयत्न. जर बॅलन्स जात असेल तर समोर तुम्हाला जे काही आहे भिंत, टेबल, खुर्ची त्याचा आधार घ्या आणि उजवा हात तिथे ठेवा. मागून डावा पाय सरळ करा. परफेक्ट. इथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे, आपलं कॉन्सन्ट्रेशन सुधारायचं आहे. यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश उजवा हात खाली आणि डावा पाय खाली. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. आता डावा हात सरळ समोर करायचा आहे आणि मग मागून उजवा पाय सरळ करायचा आहे. गुडघ्यातनं सरळ असेल. बरोबर. पुन्हा एकदा इथे आपलं कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स सांभाळायचं आहे. पाठीची दुखणी आहेत ती थोडीशी कमी व्हायला मदत होते. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे किंवा नजर समोर ठेवा. सॉरी, डाव्या हाताच्या बोटांकडे किंवा नजर समोर. डाव्या हाताने समोर एखाद्या गोष्टीचा तुम्ही आधार घेऊ शकता. छान छान. बरोबर. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं छान दिसतच आहे. आणि आता सावकाश डावा हात खाली, उजवा पाय खाली. पुन्हा नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आता पुढची कृती जी आहे ती अगदी सावकाश हळूहळू आपल्याला करायची आहे. ज्यांना वर्टिगो, मायग्रेन, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी सुद्धा करताना अगदी सावकाश करा. कुठेही स्वतःची क्षमता ओलांडू नका. आता आपली जी पावलं आहेत जमिनीकडे फ्लॅट, ती आता थोडीशी वर उचलायची. म्हणजेच आपल्या टाचा ज्या आहेत त्या सेलिंगच्या दिशेने घ्या आणि पायाची बोट जमिनीवर टेकवा. हा. आता जे गुडघे आपले जमिनीवर आहेत ते जमिनीपासून आपल्याला वर उचलायचे. वर उचला. जे गुडघे जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला. परफेक्ट. आणि आपल्या ज्या टाचा आहेत शक्य असेल तर टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. आता दोन्हीही पावलं एकमेकांना जुळवून घ्या. अगदी सावकाश कृती करा. कुठेही ओव्हर ट्राय नको. वर्टिगो, मायग्रेन, पाठीची दुखणी आहेत, कमरेची दुखणी आहे, मानेची दुखणी आहेत, त्यांनी हे करणं टाळा. आता नजर जी आहे ही आपली आपल्या नेवल रिजनकडे घेऊन जा. जिथे आपला नाभीचा प्रदेश आहे तिथे आपल्याला आपली नजर घेऊन जायची आहे. त्यामुळे आपोआप आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जातीये
खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. 1 ते 2 श्वास थांबलं की मग जी पावलं आपली जुळलेली आहेत त्या दोन्हीही पावलांमध्ये पुन्हा एकदा थोडंसं अंतर घ्या. दोन्हीही पावलांमध्ये अंतर घ्या. आता जी नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे आहे ती आता समोर घ्या. नजर समोर, दोन्हीही हातांच्या मध्ये. बरोबर, नजर समोर दोन्ही हातांच्या मध्ये. आणि आता हळूहळू आपल्याला उजवं पाऊल पुढे घ्यायचंय, मग डावं पाऊल पुढे घ्यायचंय. हळूहळू उजवं पाऊल, डावं पाऊल असं करत करत हळूहळू अगदी सावकाश, हळूहळू हळू सावकाश स्टँडिंग मध्ये या, दंड स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठेही गडबड न करता सावकाश सावकाश. छान. आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. जर कोणाला घाई वाटत असेल, गडबड वाटत असेल तर अगदी सावकाश तुमच्या क्षमता न ओलांडता कृती करा. कारण की मला तुमच्या कोणाचेही लिमिटेशन्स माहिती नाहीयेत. आपला ओपन वर्ग आहे, त्यामुळे स्वतःला इजा न करता अगदी सावकाश कृती करा. मान मध्ये सैल सोडून विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने पूर्णपणे श्वास सोडून द्या. आता दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या, म्हणजेच आपला बॅलन्स जाणार नाही, तोल आपला व्यवस्थित सांभाळला जाईल. आणि आता दोन्ही हात जोडून घ्या. आपण नमस्कार कसे करतो तसे दोन्ही हात जोडून घ्या. कोपरामधून हात आपले सरळ असतील बघा. फक्त माझी विंडो शक्यतो ओपन ठेवा. जर तुम्ही गॅलरी व्ह्यू दिसला तुमचा असेल तर मग तुम्हाला मी एकदमच छोटीशी दिसेल, म्हणून शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा. येथे फक्त मी दिसेल तुम्हाला. दोन्ही हात समोर जोडून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला पुढची कृती करायची. ज्यांना दम्याचा त्रास आहे, अस्थमाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. लंग्स कॅपॅसिटी जी आहे ही आपली आता इथे पुढे सुधारणार आहे या पुढच्या कृतीने. आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत दोन्ही हात आपल्याला जास्तीत जास्त लांब करायचे आहेत. श्वास घेत घेत दोन्ही हात पसरवून घ्या, जास्तीत जास्त लांब. आणि श्वास सोडत जवळ. अगदी सावकाश एका लयीमध्ये कृती करा. श्वास घेतला, एका लयीमध्ये कृती. आपण जसं श्वास घेतोय तसे हात आपले पसरले जात आहेत आणि श्वास सोडत जवळ. आणि जसं जसं आपण आपले हात जवळ घेतोय तसे तसे आपले जे चेस्ट मसल्स आहेत ते आकुंचित होत आहेत. बघा, श्वास घेत घेत दोन्ही हात आपण जेव्हा लांब करतोय तेव्हा आपले संपूर्ण बरगड्या, फुफ्फुस इथे सगळे स्नायू प्रसरण पावतायत. आणि श्वास सोडत सोडत जेव्हा आपण समोर घेतोय तेव्हा तिथे आकुंचन होत आहे. ह्या सगळ्या कृतीकडे जाणीवपूर्वक लक्ष देतोय आपण. हा, आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे जे आहेत हे समोर स्क्रीनच्या दिशेला घ्या. बरोबर. आपण आडव्या कक्षेमध्ये पूर्णपणे छातीच्या स्नायूंचं आपण प्रसारण आणि आकुंचन केलं. आता वर्टिकली उभ्या कक्षेत दोन्ही हात सावकाश खाली घ्या. दोन्ही हात खाली आपल्या शरीराच्या जवळ येऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत दोन्ही हात वर. श्वास घेत घेत वर. छान. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. अगदी सावकाश एका लयीमध्ये कृती. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. आता आपले हात समोरूनच वरती गेले आणि समोरूनच खाली आले. आता आपण साइड बर्ड करणार आहोत. हाताच्या बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ घ्या. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. हा, आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत दोन्ही हात वर साइडने येतील. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बरोबर करताय. श्वास सोडत खाली. जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी ही कृती अतिशय उपयुक्त. श्वास घेत वर.
छान. श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स व्हा. करूया कटी चक्रासन. थोडस ट्विस्टिंग. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पावलांमध्ये अंतर असेल. हे अंतर 1 ते 1.5 फुटापर्यंत असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. जसं आपण काल ट्विस्टिंग केलं त्याच प्रकारे कृती आहे. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाचे टाच पाहूया. आणि त्यानंतर विरुद्ध बाजूने उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर, डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाचे टाच पहा. जेव्हा आपण टाच बघतो तेव्हा नकळत दोन्ही गुडघे फोल्ड होतील. तसं न करता पाय गुडघ्यातनं सरळ. थोडीशी डायनामिक हालचाल सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झालं की थांबा आणि पुन्हा एकदा विश्रांती. बघा, जेव्हा आपण योगासनं करतो तेव्हा श्वासाची जाणीव असणं फार महत्वाचं आहे. जर तुम्ही घाई गडबडीमध्ये केलं तर ती एक्सरसाइज होऊन जाईल. तो एक जिमचा प्रकार होऊन जाईल. म्हणून योगासनं करताना नेहमी श्वासाकडे लक्ष असणं फार महत्वाचं. विश्रांती घ्यायची 1 ते 2 सेकंद. आणि पुन्हा एकदा सुरुवात करूया. आता पुढची कृती करायला. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. मॅट वर उभं राहून ही कृती करा. नाहीतर तोल जाऊ शकतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. आणि आता हळूहळू आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचंय. सावकाश कमरेतनं पुढे झुका. आणि आता उजवा जो हात आहे तो खाली जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी हे करणं टाळायचं आहे. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. त्याला कुठेही जास्त प्रेशर देऊ नका. तिथले स्नायू तुम्ही आखडून घेऊ नका. डावा खांदा, डावा हात एकदम रिलॅक्स असेल. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. सावकाश उलट चाल करताना उजवा हात पुन्हा एकदा हळूहळू खांद्यातनं सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करायची आहे. आपण करतोय त्रिकोणासन. याच्याने आपल्या पूर्ण पाठीच्या मणक्याला त्याचबरोबर आपल्या गळ्याच्या इथे एक ट्विस्टिंग येतो. त्यामुळे थायरॉइड सारखे जे आजार आहेत ते आपले कमी होतात. आणि त्याचबरोबर आपली लंग्स कॅपॅसिटी म्हणजे पुन्हा एकदा आपण हात वरती घेतो त्यामुळे आपली फुफ्फुसं तिथल्या बरगड्या त्या ताणल्या जातात. त्यामुळे आपला श्वसन मार्ग जो आहे हा अधिक प्रमाणामध्ये चांगला सुधारतो. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता पुढची कृती आपण विरुद्ध बाजूने जी करतोय ती श्वासाकडे लक्ष देऊन करूया. आता श्वास घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. श्वास घेत घेत सावकाश हलकासा बॅकवर्ड बेंड मागे झुका. आणि मग श्वास सोडत सोडत हळूहळू पुढे व्हा. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र करताना सावकाश कृती करा. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे घेऊन जा. उजवं पाऊल पकडा, अँकल पकडा, पोटरी, गुडघा तुम्हाला जे शक्य आहे ते पकडा. आणि उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. उजवा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा जिथे तुमचा हात जाईल सहज तिथे हात ठेवायचा आहे. आणि लक्ष श्वासाकडे. श्वास घेतोय आणि सोडतोय. विरुद्ध बाजूने पीळ, ताण, दाब या सगळ्याचा अनुभव. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू डावा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली घ्या. पायांमधलं अंतर सावकाश कमी करा. अगदी सावकाश. आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण करणार आहोत नी रोटेशन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हाताचे आता आपले हाताचे तळवे गुडघ्याच्या वाटीवर घ्या.
आपले जे पाय ताणले गेले होते त्यांना आपण थोडंसं रिलीज करूया. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला. 1, 2, बरोबर. 3, छान करताय. 4 आणि 5. बरं. विरुद्ध बाजूने करूया. डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4 आणि 5. छान. 5 वेळा झालं की सावकाश कमरेतलं सरळ व्हा. बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. आणि त्याच्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आपण चादर कशी जमिनीवर अगदी सैलपणे हंतरून टाकतो ना सहजपणे, त्याप्रमाणे आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैल सर सोडून द्या. एकदम रिलॅक्स व्हा. डोळे अलगद मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना आपलं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वासाची गती आपली वाढलेली आहे की मंद आहे हे आपलं आपण तपासून पाहूया. आपल्याला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. एक हलकंसं स्मित असेल चेहऱ्यावरती. हा दोन्ही पाय जोडलेले घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. दुमडून घ्या. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या समोरून दोन्ही पायांना. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठीचा कणा रिलॅक्स. चेहरा शांत. आता ज्यांना शक्य आहे, ज्यांना पाठीची आणि मानेची दुखणी आहे, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी आता ही पुढची जी कृती आहे ती करणं टाळा. आता आपल्याला एक हलकासा झटका देऊन उठून बसायचं आहे आणि पुन्हा पाठीवर यायचंय. आपण करतोय रोलिंग. सुरुवात करूया. थोडासा गुडघे आपल्या डोक्याच्या दिशेने घेऊन आपल्याला उठून बसायचंय आणि पुन्हा पाठीवर यायचंय. रोलिंग करतोय आपण. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. मॅटवर राहून ही कृती करा. खाली चटई किंवा चादर असेल तर पाठीच्या मणक्याला दुखापत होऊ शकते. 5 ते 5 ते 4 वेळ 5 ते 6 वेळेला आपल्याला अप अँड डाऊन करायचंय. बरोबर. छान. आणि आता सावकाश पुन्हा पाठीवर या. सावकाश पाठीवर या. अप अँड डाऊन झालं की आता आपण साइडवर रोलिंग करणार आहोत. एकदा आपल्याला उजव्या कुशीला वळायचंय. आता इथे डोकं मात्र वर उचलू नका. एकदा उजव्या कुशीला वळा. कपाळ जमिनीला टेकवा. मग मध्यभागी आणि डाव्या कुशीला वळा. कपाळ जमिनीला टेकवा. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपोआप आपल्या पाठीच्या मणक्याला सुद्धा एक मसाज मिळतो. डोकं वर न उचलता एकदा उजव्या कुशीला आणि एकदा डाव्या कुशीला. अगदी सावकाश कृती. 4 ते 5 वेळा झालं की मग थांबा. मध्यभागी येऊन. इथे आपल्याला वेळेचं बंधन आहे म्हणून आपण अगदी थोडक्यात मध्ये सगळ्या कृती करतोय. हाताच्या बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा. गुडघ्यामध्ये हवेत सरळ आणि मग सावकाश जमीन. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊ. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. ज्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा आपले कोर मसल्स अधिक फ्लेक्झिबल करायचे आहेत त्यांच्यासाठी आता ही पुढची कृती आहे.
दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहेत, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा आणि आता फक्त डोकं वर उचला. डोकं वर उचलून आपल्या दोन्ही पावलांकडे बघा. ज्याला पाठीची आणि मणक्याची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. पुन्हा सावकाश डोकं जमिनीवर. पुन्हा एकदा श्वास घेत डोकं वर उचला आणि आपली पावलं बघा. श्वास सोडत सावकाश खाली या. आता आपल्याला हाताच्या आधाराने आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. सुरुवात करूया. दोन्ही खांदे थोडेसे वर उचला आणि आपली हाताची जी कोपरं आहेत त्यांचा आधार घेत घेत आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला आणि आपली कोपरं आपली आपण ऍडजस्ट करा. बरोबर बरोबर. नजर दोन्ही पावलांकडे. आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. परफेक्ट. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात सुद्धा जर आपल्याला सांभाळता येत असेल तर उजवा हात सुद्धा सरळ करा आणि आपल्या त्या उजव्या पायाच्या रेषेमध्ये घ्या थोडासा खाली. बरोबर. नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. इथे थांबा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. 5 4 3 2 1. उजवा हात खाली, उजवा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचला. गुडघ्यातनं सरळ असेल. नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात सुद्धा सरळ करण्याचा प्रयत्न करा. आपलं वजन थोडंसं उजव्या बाजूला शिफ्ट होतं. बरोबर. इथे यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. डावा हात खाली, डावा पाय खाली. थोडा वेळ या स्थितीमध्येच थांबा आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ वर करा. हाताचा सपोर्ट आहेच, आपण घेतलेलाच आहे. दोन्ही हातांचा स्टँड आहे. नजर दोन्ही. जर थरथर जाणवायला लागली तर उलट चाल करा. दोन्ही पायांमध्ये थरथर जाणवत असेल तर सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर टेकवा. डोकं सावकाश जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने सावकाश सोडून द्या. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश कुठल्याही एका कुशीला वळा आणि गालावर पडून विश्रांती. कोणत्याही विरुद्ध गालावर पडून विश्रांती. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स ठेवा. आता ज्यांना पूर्ण पोटावरती पडून जर अनकम्फर्टेबल वाटत असेल त्यांनी एका हातावर दुसऱ्या हात ठेवा. एका हातावर दुसऱ्या हाताची घडी करून त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा आणि पुन्हा आपले खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू जमिनीकडे एकदम ढिले सोडून द्या. पाठीचा कणा एकदम रिलॅक्स. आता आपल्याला करायचं आहे पुढची कृती. आपल्या दोन्ही हातांचा स्टँड करा आणि त्याच्यावर आपला चेहरा ठेवा. दोन्ही हातांचा स्टँड करा. हाताची कोपरं जमिनीवर टेकवा. बरोबर. छान. हा. एकदम रिलॅक्स. टीव्ही पोश्चर याला म्हणतात. लहान मुलं टीव्ही बघतात ना या स्थितीमध्ये किंवा पुस्तक वगैरे वाचतात म्हणून याला टीव्ही पोश्चर म्हणतात. खांदे एकदम रिलॅक्स. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. आता दोन्ही पाय जे आपले सरळ आहेत ना तर आपल्याला एक पाय फोल्ड एक पाय सरळ ही कृती करायची. एक पाय फोल्ड एक पाय सरळ. जेव्हा जो पाय आपण फोल्ड करू त्याची जी टाच आहे ती आपल्या स्लीपला लागू दे. एक पाय सरळ एक पाय फोल्ड. आपण जी काही आसनं केली त्यामुळे आपल्या पायाचे जे हॅमस्ट्रिंग्स मसल्स आहेत ते ताणले गेले होते तर त्यासाठी ते रिलीज होण्यासाठी ही कृती. सावकाश दोन्ही थांबवायची. दोन्ही पाय मागून सरळ करा. हाताचा स्टँड सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या शरीराच्या जवळ आणि कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्हीही हातापायांचे तळवे आता सिलिंगच्या दिशेला असतील.
ठीक आहे. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी आणि पावलाला पाऊल जुळलेला आहे. आता इथून आपण पुढे करणार आहोत सुलभ भुजंगासन. सोपी कृती आहे. अगदीच नाही समजलं तर तुम्ही माझ्याकडे बघू शकता. आता दोन्ही आपले हात जे आहेत ते फोल्ड करा. आपली हाताची जी कोपरं आहे ती आपल्या छातीच्या रेषेत येतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये येतील. ठीक आहे. आपली हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे किंवा हाताची बोटं चेहऱ्याच्या रेषेत, कपाळ जमिनीवर. पुन्हा एकदा आपली आपण स्थिती तपासून पहा. गुडघ्या पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी थोडस पावलांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. आणि आता सुरुवात करूया. आपल्याला हात कुठेही वर न उचलता हात आपले खालीच असतील. फक्त आता आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग आणि आपलं पोट जमिनीपासून वर उचलायचं. हाताचा सपोर्ट जमिनीवरच असेल. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर. परफेक्ट. आणि नजर सिलिंगकडे. दोन्ही पाय मागून ताणण्याचा प्रयत्न करा. नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा, गळ्यापासून पोटापर्यंत ताण, पाठकण्यावरती प्रेशर, या सगळ्याचा अनुभव आणि लक्ष श्वासाकडे. कुठेही ब्रीदिंग होल्ड न करता श्वास घेतोय आणि सोडतोय. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ सावकाश जमिनीवर घेते. जमिनीवर टेकवा. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. विश्रांती. आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. एका कुशीला वळा कुठल्याही आणि बैठक स्थितीमध्ये. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोड्या वेळ विश्रांती. कुठेही गडबड न करता जेव्हा आपण शयन स्थितीमध्ये असतो तेव्हा अगदी सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येणं. आता आपण बघूया पद्मासन अर्ध पद्मासन कसं करायचं. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र साधी मांडी घाला किंवा सोफ्यावर बसून किंवा टेबल खुर्चीवर बसून तुम्ही पुढची कृती केली तरीही चालेल. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन घालायला हरकत नाहीये. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. आपला उजवा जो पाय आहे म्हणजे तुम्हाला जो पाय कम्फर्टेबल वाटेल तो पाय तुम्ही सुरुवातीला फोल्ड करू शकता. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. ज्यांना अर्ध पद्मासन घालायचंय त्यांनी जो पाय आपला सरळ आहे त्या पायाचं पाऊल दुसऱ्या मांडीच्या खाली घ्यायचं. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. एक पाऊल मांडीच्या वर असेल आणि दुसरं पाऊल मांडीच्या खाली असेल. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. ज्यांना पूर्ण पद्मासन घालायचंय त्यांनी जे पाऊल आपण मांडीच्या खाली घेतलंय ते पाऊल आता दुसऱ्या पायाच्या मांडीच्या वर घ्यायचं. या प्रकारे हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. ज्यांना अर्ध पद्मासन घालायचंय त्यांनी एका पायात जे पाऊल मांडीवर आहे ते मांडीच्या खाली घ्यायचंय. ज्यांना पद्मासन अर्ध पद्मासन हे जमत नाहीये, गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास असतो, सायटिकाचा त्रास असतो, तर त्यांना हे पद्मासन अर्ध पद्मासन करणं जमत नसेल त्यांनी काय करा. बघा दाखवते मी तुम्हाला. दोन्ही पाय सरळ करून उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि उजव्या पायाची मांडी जो पोटरीचा भाग आणि मांडीचा भाग मध्ये जी गॅप आहे दिसतंय, जी गॅप आहे त्या गॅप मध्ये डाव्या पायाचं पाऊल फिक्स करून घ्या. अशा प्रकारे याला म्हणतात सुखासन. ज्यांना गुडघेदुखी व्हेरिकोज वेनचा त्रास आहे
किंवा जास्त मांडी घालून बसता येत नाहीये, त्यांनी ह्या सुखासनामध्ये बसायला हरकत नाहीये. इथे कुठेही आपल्या गुडघ्यावरती किंवा आपल्या पोटरीवरती प्रेशर येत नाही. ठीक आहे, लक्षात आलंय? तर आता आपण पुढची कृती करायला सुरुवात करूया. सुखासन, पद्मासन, अर्धपद्मासन. तेही नाही जमलं तर मग साधी मांडी घाला. आता पुढची 5 मिनिटं तरी आपल्याला या स्थितीमध्ये बसायचंय. त्यामुळे तुम्हाला जर मध्ये असं वाटलं, की आपल्याला नाही बसणं शक्य होत आहे, तर तुम्ही तुमची बैठक बदलू शकता. ठीक आहे? आता या बैठकीमध्ये आपला पाठकळा सरळ राहण्यासाठी एक छोटीशी कृती. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. थोडंसं पुढे झुका. सीटचा भाग मागे ढकला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमरेतनं सरळ. म्हणजे इथे आपोआप आपला पाठीचा मणका सरळ राहतो. ध्यानात्मक पटीतलं हे आसन आहे. म्हणजे या स्थितीमध्ये आपण बराच वेळ मेडिटेशन सुद्धा करू शकतो. आता डोळे अलगद मिटून घ्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असते. ती कुठेही अशी एकदम ताणून न घेता ती शरीराच्या जवळ ठेवा. पाठकणा सरळ. डोळे अलगद मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती संथ आहे, लयबद्ध आहे की वाढलेली आहे, हे आपलं आपण तपासूया. ब्रीदिंग अवेअरनेस. लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्याकडे घेऊन जा. श्वास घेताना आणि सोडताना त्या नाकाच्या शेंड्याच्या इथे तुम्हाला काही हवेचा स्पर्श जाणवतोय का, त्याकडे लक्ष द्या. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकाच्या शेंड्याला आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. हळूहळू आपलं लक्ष आपल्या कंठाकडे, आपल्या थ्रोट रिजनकडे घेऊन जायचंय. ब्रीदिंग अवेअरनेस आपल्या कंठाच्या इथे. श्वास घेताना हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या कंठाच्या इथे. श्वास सोडताना हवेच्या स्पर्शाची जाणीव. करणार आहोत आपण दीर्घ श्वसन 2 आवर्तन. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा सोडण्याची जी कृती आहे ही थोडीशी जास्त असते, लांबवलेली असते. एक आवर्तन मी अंक काउंट करते, त्याप्रमाणे आपण कृती करूया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडूया. अगदी सावकाश श्वास सोडायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असतो. पुन्हा एकदा यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या यथाशक्ती. संथ गतीने श्वास सोडून. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. ज्यांना आपली बैठक बदलायची आहे त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आपण करणार आहोत विभागीय श्वसन. अकार, उकार आणि मकारासहित. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. आपण जी बैठक घातलेली आहे त्या बैठकीमध्ये आपण स्थिर आहोत का, हे आपलं आपण तपासून पाहूया. आपली दोन्ही पावलं, पावलांच्या बोटांमधले जॉईंट्स, अँकल जॉईंट्स
आपले काफ मसल्स, नी जॉइंट्स, थाय मसल्स, हिप जॉइंट्स हे रिलॅक्स आहेत का? हे आपलं आपण तपासून पाहूया. पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत आपली जाणीव आहे. तिथे जे स्नायू आहेत, ज्या पेशी आहेत, जे जॉइंट्स आहेत, ते आपण मनाने रिलॅक्स करतोय. आपला हा संपूर्ण खालचा भाग शिथिल होण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी आपण करणार आहोत अकार. जाणीव आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ चा उच्चार अ. पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत संपूर्ण शिथिलता. टप्प्याटप्प्याने आपण एक एक पायरी वर चढत आहोत आपल्या या साधनेच्या प्रवासामध्ये. आपली जाणीव नाभीपासून कंठापर्यंत असेल. आपले दोन्ही हात हातांची ज्ञानमुद्रा आपण केलेली आहे. तिथले सगळे स्नायू जॉइंट्स रिलॅक्स आहेत. हाताची कोपरे शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा कणा सरळ आहे. आपल्या पोटातील स्नायू रिलॅक्स आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस रिलॅक्स आहेत. शांतपणे ती आपली आपली कामं करत आहेत. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग रिलॅक्स होण्यासाठी, शिथिल होण्यासाठी आपण करणार आहोत उकार. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. जाणीव या शरीराच्या मधल्या भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. ओ. आपली जाणीव आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैलसर सोडलेली आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत आणि श्वास सोडताना मकार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता, रिलॅक्स आणि स्थिरता. करूया अकार उकार मकार एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित अ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित अ. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित अ. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती आपोआप कमी होत चालली आहे. शरीर शांत, मन प्रसन्न. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. स्वतःशी एक निश्चय करूया. मी श्वास घेताना
या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वास घेताना मी चैतन्ययुक्त, प्राणयुक्त होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधविरहित, व्याधीविरहित आहे. मनाला एक निश्चय देऊया की माझं शारीरिक, मानसिक आरोग्य असंच उत्तम राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. आणि यासाठी मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. दोन्ही हात जोडून घेऊया. शांती पाठ. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील, आपले गुरुजन, आपली इष्टदेवता कुलस्वामिनी यांचं स्मरण करूया. त्यांना मनापासून वंदन करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. शांती पाठ मी बोलते, आपण श्रवण करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपण करणार आहोत नमन मुद्रा. यथाशक्ती आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. शरणागत भाव, नतमस्तक भाव, आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि आजच्या दिवसाची सुरुवात करीत आहोत. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली उबलगतपणे चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून आपण सुरुवात केली तिथेच आपला शेवट. हरिओम. धन्यवाद. कोणाला काही शंका आहेत का? ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस. मीटिंग एंड कर.